अवेअरनेस फार महत्वाचा आहे. आपल्याला वी ऑल हॅव बीन गिवन अन इनक्रेडिबल टूल. इनक्रेडिबल टूल म्हणजे एक असं अद्भुत, अलौकिक, अवर्णनीय असं आपल्याला यंत्र मिळालेलं आहे किंवा एक साधन मिळालेलं आहे. हे साधन काय आहे? मनुष्य शरीर. आणि वी ऑल हॅव बीन गिवन अन इनक्रेडिबल टूल, बॉडी अँड माइंड. आणि त्यातल्या त्यात मन. मन, अंतर्मन. आपल्याकडे दोन मन आणि एक शरीर आहे. दोन मन आणि एक शरीर. टू माइंड्स अँड वन बॉडी. टू माइंड्स म्हणजे काय? एक कॉन्शियस माइंड, ज्याच्याने आता मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, किंवा आपण सर्वजण ज्या काही कृती केलेल्या आहेत पहाटे, ह्या सगळ्या काय आहेत? कॉन्शियस, जागृत. म्हणजे आपल्याला अवेअर आहे. जर समजा मी एखादं पुस्तक उचलत असेल, तर हे पुस्तक मी जाणीवपूर्वक उचलतोय, किंवा मी माऊस उचलत असेल, कीबोर्ड उचलत असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी काही करत आहे, ह्या काय आहेत? जाणीवपूर्वक. याला कॉन्शियस माइंड म्हणतात. आणि दुसरं माइंड कुठलं आहे? सबकॉन्शियस माइंड, जे अंतर्मन आहे. अंतर्मन याच्याविषयी मात्र 90% लोकांना माहीत नाही. त्यांना फक्त एकच गोष्ट माहिती आहे की जे मी काही करत आहे, हे फक्त मी माझ्या बाह्य मनाने करत आहे. म्हणजे कॉन्शियस माइंड, मी जिथे जागृत आहे त्याच्याने. परंतु फिलिंग्ज किंवा सगळ्या इमोशन ह्या ज्या आहेत त्या आपल्या अंतर्मनात दडलेल्या आहेत. अंतर्मनात. बाहेरून एखादा व्यक्ती काही बोलला, ते दोनच शब्द असतात. व्याकरणाने शुद्ध, म्हणजे व्याकरणात किंवा मराठीमध्ये त्याच्यात काहीही चूक नाही, फॉल्ट नाही, मिस्टेक नाही. शब्द बरोबर, वाक्य बरोबर, परंतु ते वाक्य हृदयाला टोचणारं आहे. कळालं? पंचपक्वानांचं भोजन, अन्न समोर वाढून दिलेलं आहे. आणि जेवण करत असताना एखादा व्यक्ती येऊन जर काही बोलला, समजा अपशब्द काही बोलला, तर ते जेवण सुद्धा तो व्यक्ती सोडून देतो. मग आता नेमकं इथं घडलं काय? जेवण समोर होतं, भूक लागलेली होती, आणि वाक्यात तर काही चूक नाही. हे कम्प्युटरवर चेक केलं ग्रामॅटिकली, तर ते म्हणेल वाक्य तर बरोबर आहे. परंतु ते वाक्य ज्यावेळेस इथे इमोशनला हर्ट करतं, त्यावेळेस असं वाटतं की ह्या व्यक्तीकडे आता येणं नाही, किंवा इमोशनली हर्ट झालेला आहे. परंतु दुसऱ्याच क्षणाला कुणीतरी परत क्लॅरिफिकेशन दिलं, किंवा समजावून सांगितलं की अरे, ते तुमच्यासाठी नव्हतं, ते बोलणं दुसऱ्या कोणासाठी होतं, तुमची काही चूक नाहीये, ते भ्रम झालाय, किंवा मिसअंडरस्टँडिंग झालीये, आणि पुन्हा सगळं सुरळीत होतं. मग हे नेमकं होतं कसं काय? आणि हे कुठून येतात? या फिलिंग्स, या भावना, हे इमोशन, हे सगळं सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर आहे. कारण आपण सगळेजण कशात जगत आहोत? स्मृतीच्या जगात. स्मृती, आठवणींच्या जगात. आणि आपल्याकडे दोनच आठवणी आहेत. कुठल्या? एक चांगल्या आठवणी, एक वाईट आठवणी. गुड मेमरीज, बॅड मेमरीज. याच्या पलीकडे तिसरी मेमरी नाही. आपण फक्त दरवेळेस त्याला कन्व्हर्ट करत असतो आणि स्टोअर करत असतो अंतर्मनामध्ये. आणि म्हणून whatever happening with us, it is just a reflection of our subconscious mind. जे आपलं अंतर्मन आहे ना, त्या अंतर्मनाचे हे फक्त पडसाद आहेत, जे बाह्य जगामध्ये, बाहेरच्या जगामध्ये आता आपल्या बरोबर होत आहेत. म्हणजे अंतर्मनात, सबकॉन्शियस माइंड मध्ये आतापर्यंत जेवढं पण काही स्टोअर केलेलं आहे, ज्याला म्हणता येईल खजाना आहे, राईट, ट्रेजर आहे. आणि हे अंतर्मन गाईड करतं दरवेळेस की ह्या वाक्याचा काय अर्थ होतो. आणि ज्या व्यक्तीला, लहान मुलांना, लहान बाळ असेल 1 2 3 वर्षाचं, ज्याला याच्यातलं काही कळत नाही, फिलिंग त्याला पण कळतात, परंतु शब्द कळत नसतील. आणि जर घरामध्ये कोणी व्यक्ती आयसीयू मध्ये ऍडमिट झालेला आहे, तुम्हाला काय वाटतं? ते लहान बाळ रडत बसेल? नाही, ते रडणार नाहीत. इट विल नॉट मेक एनी डिफरन्स. त्याच्यासाठी काही फरक नाही पडत. तो आनंदाने खेळेल, भूक लागल्यावर रडेल,
आणि भूक शमन झाली तर पुन्हा खेळायला सुरुवात करेल. एक तर झोपेल, उठेल, खेळेल, खाईल, पुन्हा तेच. त्याचं रुटीन तेच आहे. त्याच्या अंतर्मनाचं, सबकॉन्शियस माइंडचं अजून प्रोग्रॅमिंग व्हायचं आहे. म्हणून बऱ्याच वेळा भगवद्गीतेत सुद्धा हे वाक्य लिहिलेलं आहे. जे श्लोक आहेत हे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी नस्तत्वदर्शिनः. की हे अर्जुना, तुला जर हे ज्ञान हवं असेल तर तुला त्या महापुरुषांकडे जावे लागेल. म्हणजे कुठले महापुरुष? जे योगी आहेत, ज्यांना हे ज्ञान प्राप्त झालेले आहे, जे आत्मसाक्षात्कारी आहेत, त्यांच्याकडे जावं लागेल. छल आणि कपट जो बऱ्याच वेळा लोक करतात ना, छल कपट, छल कपट को त्याग कर, बालक का हृदय लेकर. बालक, लहान मूल असतं ना, त्याच्यासारखं निष्कपट आणि समय के महापुरुष के पास. तर हे कोण सांगतं? श्री प्रेम रावतजी. प्रेम रावतजी जे गुरुजी आहेत, किंवा एक जागतिक शांतीदूत आहेत, म्हणजे अँबॅसेडर ऑफ पीस असं म्हणतात त्यांना, श्री प्रेम रावत. तुम्ही हे सर्च करा यूट्यूबवर, आणि जगातील 180 देशांमध्ये बरेच व्यक्ती, करोडो व्यक्ती त्यांना ऐकण्यासाठी आतुर आहेत. श्री प्रेम रावतजी का आतुर आहे माहिती आहे? कारण ते अंतर्मनात किंवा आत्मसाक्षात्कारापर्यंत ज्या 4 विधी आहेत, आपल्या वृत्ती, इंद्रियांच्या जे स्वभाव आहेत, जे आतून बाहेर जातात ना शोधण्यासाठी, ते पुन्हा बाहेरून आतमध्ये कसे वळवावे, अंतर्मुख कसं व्हावं, याच्यासाठी ते मार्गदर्शन करतात. एकदम सिंपल प्रोसेस आहे, परंतु ह्या कलियुगामध्ये ही सोपी आहे. हे आपल्या सबकॉन्शियस माइंडचं काम आहे. अंतर्मनाचं हे कार्य आहे की अंतर्मनामध्ये हे सगळं प्रोग्रामिंग चालू आहे, आणि वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ मेमरी. मग आता याच्या पुढचा एक पॉइंट असा आहे, ऑल आवर प्रॉब्लेम्स आर रनिंग मेमरीज इन आवर सबकॉन्शियस माइंड. आता जे पण तुमचे प्रॉब्लेम किंवा समस्या आहेत, हे काय आहेत माहितीये? हे ती मूवी रन केलेली आहे, रनिंग मेमरी. रनिंग म्हणजे जसं मूवी असते ना, ती मूवी प्ले केल्यानंतर रन होते. रनिंग मेमरी. डोळे बंद केले किंवा एका जागी शांत बसलो तर लगेच ती मेमरी सुरू होते. याने असं बोललं, मी तर असं केलं होतं, पण त्याने असं बोललं, तिने असं बोललं, तिने हे समजलं, त्याने हे समजलं. आणि ती मेमरी, ती एक कथा आपल्या अंतर्मनात चालू राहते. राईट? हेच आपल्या दुःखाचं कारण आहे. थोडासा अंतर्मुख व्हा, विचार करा, आणि मग तुमच्या लक्षात येईल. आणि मग याच्यावर उपाय काय आहे? माइंडफुल मेडिटेशन. माइंडफुल मेडिटेशनचा अर्थ काय होतो? एकदम सिंपल आहे. पाहिजे तर आता आपण करूया. एकदम सिंपल मेडिटेशन आहे. आता डोळे उघडे ठेवून, राईट, तुमच्या आजूबाजूला 5 वस्तू पहा. उदाहरणार्थ, माझ्यासमोर लॅपटॉप आहे, टेबल आहे, हे पुस्तक आहे, हे पहा. डोळ्यांनी पाहायचंय प्रत्यक्ष. कॅमेरा आहे, राईट, कॅमेरा आहे, दरवाजा आहे, ट्यूबलाईट आहे, किंवा बाकी काही गोष्टी आहेत. हे माझ्या सभोवताली मला सगळं दिसतंय, बरोबर? आता ह्या पाच पाच वस्तू पहा, फक्त 5, आत्ता ह्या क्षणात. तुमच्या आजूबाजूला टेबल, लॅपटॉप, कॅमेरा, दरवाजा, किंवा लाईट, किंवा पुस्तक, ह्या 5 गोष्टी पाहिल्या तुम्ही? हा, व्हेरी गुड. आता यांना स्पर्श करायचा आहे. 5 गोष्टींना स्पर्श करा. जसं टेबलला मी स्पर्श केला, फिलिंग करा, फिलिंग. तुमच्या हाताने स्पर्श करा. लॅपटॉपला मी स्पर्श केला, पुस्तकांना मी स्पर्श केला, या वॉलला मी स्पर्श केला, माऊसला स्पर्श केला, पुस्तकांना स्पर्श केला, कीबोर्डला टच केलं, बरोबर? हे टच आहेत. आता हा टच जो तुम्ही आता केलं ते पुन्हा आठवा. हा, टेबल, लॅपटॉप, आणि बघा ते फिलिंग कसं आहे. टेबल किंवा माऊस गुळगुळीत असेल, काही खडबडीत असेल, टेबल थोडंसं रफ असेल,
भिंत पुन्हा रफ असेल, राईट, थंड असेल, ओके, याला स्पर्श म्हणतात. स्पर्श, थंड, गरम, खडबडीत किंवा गुळगुळीत, मऊ, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? हे स्पर्श आहे. हा, पाच गोष्टींना स्पर्श केला. आता डोळे बंद करा आणि त्या पाच गोष्टींचं स्मरण करा जे आता तुम्ही पाहिलं होतं. म्हणजे आता तुम्ही उघड्या डोळ्यांनी जे पाहिलं होतं, काय काय पाहिलं होतं ते आठवा. जसं की माझ्या बाबतीत म्हणलं तर मला टेबल आठवतोय, किंवा लॅपटॉप आठवतोय, कॅमेरा आठवतोय, माऊस आठवतोय, पुस्तक आठवतोय, दरवाजा आठवतोय, भिंत आठवतोय, राईट, ह्या घरातील प्रकाश आठवतोय. ओके, व्हेरी गुड. आता डोळे बंदच ठेवा आणि कानांनी काही आवाज ऐका. चार चार वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐका. कदाचित फॅनचा आवाज असेल, कदाचित पावसाचा आवाज असेल. शांततेने ऐका बरं, श्रवण करा. चार प्रकारचे आवाज ऐका. आणि काहीच नसेल तर अनाहद नाद सारखा एक आवाज, घुंगरू सारखा एक आवाज. ओके, व्हेरी गुड. आता डोळे बंद ठेवून, अंतर्मुख होऊन, फक्त सुगंध घेण्याचा प्रयत्न करा. इथं कसला सुगंध येतोय? कदाचित हाताचा सुगंध घ्या, तुमच्या स्वतःचा, हाताचा किंवा वातावरणाचा. ओके. आणि आता टेस्ट करायचा प्रयत्न करा. टेस्ट, जीभ, फक्त त्याला म्हणतात ना, लाळ किंवा जिभे जीभ आपल्या अंतर्मुखात फक्त फिरवा. दातांना स्पर्श करा. आणि स्वॅलो करा. ओके, व्हेरी गुड. हा, आता डोळे उघडा. हं. याला, आता आपण जे केलं, याला माइंडफुल मेडिटेशन म्हणतात. या सगळ्या क्रिया करताना स्पर्श, रूप, रस, गंध आणि ध्वनी, हे पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत, किंवा हे पाच विषय जे आहेत, इंद्रियांचे हे विषय, राईट, सगळ्यात पहिले येतं इंद्रिय, त्याच्यानंतर मन, त्याच्यानंतर बुद्धी, आणि त्याच्यानंतर अस्तित्व, राईट. विषय, विषय, इंद्रिय, मन, बुद्धी आणि अस्तित्व, राईट. आता हे जे पंच ज्ञानेंद्रिय होते यांचा आपण उपयोग केला, स्पर्श, रूप, रस, गंध आणि ध्वनी. आणि आता मला सांगा, ही प्रोसेस करत असताना 2-3 मिनिटाची जी प्रोसेस होते, या प्रोसेसमध्ये, ह्या प्रक्रियेमध्ये तुमच्या मनात कुणाविषयी राग आला, द्वेष आला, तिरस्कार आला, मान अपमान यांच्या स्मृती जागृत झाल्या? शून्य, कुणाचीच नाही. का? कारण तुम्ही वर्तमान काळात होतात, आत्ता प्रेझेंट मध्ये होतात, राईट. प्रेझेंट मध्ये जो व्यक्ती जीवन व्यतीत करेल किंवा जगेल किंवा याचा सराव करेल, याच्या जीवनात दुःख, क्लेश हे नाहीच्या बरोबरच असतील, राईट. याचा अर्थ असा होत, याला प्रॅक्टिस लागेल. प्रॅक्टिस लागेल. दुःख येणार नाही असं नाही होत, येईल, परंतु त्याची तीव्रता, जी पूर्वी एकदम हायपर करत होती, एका क्षणी, म्हणजे ज्याला म्हणतात ना रिॲक्ट, रिॲक्ट करतात, पशु करतात रिॲक्ट, पण मनुष्य असून सुद्धा व्यक्ती पशूं समानच रिॲक्ट करतो, राईट. रिस्पॉन्स वेगळी गोष्ट आहे, रिॲक्ट वेगळी गोष्ट आहे. मी असं म्हणत नाहीये की समोरून काही दगड आला तर तुम्ही रिॲक्ट करायचं नाही. येस, ते आपल्या मेमरीमध्ये, स्मृतीमध्ये ऑलरेडी तो प्रोग्राम इन्स्टॉल आहे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी. परंतु आपण रिॲक्ट कुठे करतो माहितीये? लहान मूल ओरडलं, घरात कोणी काही ओरडलं, बोललं, एखादं भांडं पडलं, लगेच आपण रिॲक्ट करतो. आता काय करायचंय? रिस्पॉन्स करायचा आहे. परिस्थितीचं गांभीर्य आणि परिस्थिती आधी समजून घ्यायची आहे, की नेमकं ही परिस्थिती काय आहे.
आणि यामध्ये माझा रिस्पॉन्स काय हवा. लक्षात आलं? याला म्हणायचं पॉज. पॉज. सगळ्यांनी पॉज करा. पॉज. एखादा व्यक्ती काही बोलत असेल तर, आणि हे फार महत्वाचं आहे, 2 सेकंदाने उत्तर द्या. जास्त डिले नका करू, परंतु 2 सेकंद. एखादा व्यक्ती जर काही बोलत असेल ना, तर प्रथम ते श्रवण करा. श्रवण. रिस्पॉन्स करायचा आहे. राईट? रिॲक्ट नाही करायचंय. जर एवढं जरी तुम्ही केलं तरी 50 to 70% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, जर तुम्ही रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली. आणि आज, म्हणजे आजचा हा प्रण घ्या. कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या जिथे कुठे तुम्ही बिझी असाल, कार्यरत असाल, त्या प्रत्येक ठिकाणी रिस्पॉन्स करायचा आहे. राईट? आपल्याकडे किती मन आहेत? 2. शरीर किती आहे? 1. 2 मन गाईड करणार आणि शरीर ते फॉलो करणार. उदाहरणार्थ, पण यामध्ये आपला कंट्रोल कशावर आहे? आपला कंट्रोल फक्त बाह्य मनावर आहे, कॉन्शियस माइंडवर आहे, अंतर्मनावर नाही. कळालं? आणि अंतर्मनाचे खूप फंक्शन आहेत, त्यातले बरेचसे आपल्याला माहिती पण नाही. आता ज्या वेळेस हृदय, ज्याला म्हणतात ना, हृदयाचे ठोके पडतायत, हा, तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत का? की 120 पडायला पाहिजे का 100 पडायला पाहिजे का फक्त 50च पडायला पाहिजे? हे कुणाच्या नियंत्रणात आहे? सबकॉन्शियस माइंडच्या. तुमच्या काल पण ते नियंत्रणात नव्हतं, आता पण नाही आणि उद्या पण नसेल. इच्छा असून सुद्धा तुम्ही ते नाही शिकू शकत. राईट? भोजन केल्यानंतर जे एन्झाईम्स आतमध्ये रिलीज होणार आहेत, लिव्हर मधून किंवा अजून काही ठिकाणी पॅनक्राईस मधून, स्वादुपिंड, किंवा जे इन्सुलिन सिक्रेट होणार आहे, हे किती होणार आहे? हे काल पण तुमच्या कंट्रोलमध्ये नव्हतं, आज पण नाही, आणि तुम्ही किती ज्ञान प्राप्त केलं तरी पण नाही. कारण त्या अंतर्गत चयापचय जे काय आहेत, जे पण काही गोष्टी आतमध्ये फंक्शन होत आहेत, हे मनुष्याच्या सबकॉन्शियस माइंडच्या कंट्रोलमध्ये आहेत. इवन आपलं शरीर असलं तरी आपल्याला ते नाही माहिती. आपल्या नियंत्रणात काय आहे? कॉन्शियस माइंड. हा, तुम्ही सायकल शिकत असाल सुरुवातीला बालपणात, जेव्हा कधी शिकला असाल त्यावेळेस, ते शिकत असताना ते बॅलेन्स करणं, सुरुवातीला तुम्ही पडलात, परत उभं राहिलात, परत पुढे गेल्यानंतर पुन्हा पडलात, पुन्हा उभं राहिलात, आणि मग तुम्हाला सूर गवसला. म्हणजेच काय? की तुम्हाला कळालं की नियंत्रण किंवा बॅलेन्स किंवा समतोल कसा साधायचा. बरोबर? हे त्यावेळेस कळालं होतं. मग ही जी मेमरी आहे, याला काय म्हणायचं? मसल मेमरी. आपले सगळे इमोशन, आपले भाव, इमोशन, हे कुठे स्टोअर होतात माहितीये? इथं नाही होत स्टोअर. हे सगळे इमोशन आपल्या शरीरात स्टोअर होतात. समोर एखादा डेंजर किंवा धोका किंवा खतरा असं ज्यावेळेस व्यक्ती पाहतो, बरं, समोर अचानक एक शिकारी कुत्रा येऊन उभा राहिला. बरं, शिकारी कशाला? डॉबरमॅन येऊन उभा राहिला. तुम्ही एखाद्या गल्लीतून चाललात आणि एक चांगला भला मोठा दांडगा कुत्रा, डॉग, येऊन उभा राहिला. त्याच्या गळ्यात पट्टा आहे पण चैन बांधलेली नाही, आणि तो तुम्हाला गुरगुरतोय. अशा वेळेस काय होतं? अशा वेळेस पोटात एक गोळा येतो, धस होतं. राईट? हे काय आहे? या मसल मेमरी आहेत. इथे इमोशन आहे, भीतीचं इमोशन इथे स्टोअर झालेलं आहे. लक्षात आलं? आणि ह्या मसल मेमरी मध्ये जे जे इमोशन आहेत, हेच पुढे चालून गंभीर आजार बनतात. राईट? मग याच्यासाठी काय आहे? इमोशनल फ्रीडम टेक्निक. राईट? आपल्या नियंत्रणात काय आहे? म्हणजे हे 2 मन आणि 1 शरीर. 2 मन 1 शरीर. कॉन्शियस माइंड, बाह्य मन, हे आपल्या नियंत्रणात आहे, अंतर्मन आपल्या नियंत्रणात नाही. मग आपल्याला काय करायचंय? कॉन्शियस माइंडला सूचना द्यायची आहे. बरोबर? उदाहरणार्थ, तुम्ही जर म्हणालात आय एम फॅट, किंवा आता माझं वजन खूप वाढलेलं आहे, ओबेसिटी झालेला आहे, आय एम फॅट, तर तुमचं अंतर्मन काय करेल माहितीये?
हा, तुमचं अंतर्मन म्हणेल बरोबर आहे. येस, यू आर फॅट. बरोबर आहे. आणि सगळ्या इन्सिडेंट किंवा इव्हेंट्स जोडायला सुरुवात करेल. हा, की आता चालताना त्रास होतोय आणि आरशासमोर गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला लेदर्जी मोड देईल. लेदर्जी मोड म्हणजे काय? आळस जागृत करेल. दुसरी गोष्ट, डाएटवर लक्ष देणार नाही. मग तुमचा फोकस आपोआप तुम्हाला काय दिसायला लागेल माहितीये? अनहेल्दी डाएट. तुम्हाला अशा गोष्टी दिसायला लागतील आणि खाव्याशा वाटतील. हे तुम्ही नाही ठरवत, तुमचं अंतर्मन आता तुम्हाला गाईड करायला सुरुवात केलेली आहे. राईट? तुम्हाला अनहेल्दी डाएट मिळेल. लेदरची मोड जागृत होईल, म्हणजे आळसपणा येईल. आरशासमोर गेल्यानंतर कुठे कुठे कमतरता आहे हे सगळं शोधायला सुरुवात करेल. बरोबर? आणि तुमच्या जीवनामध्ये असेच लोक आकर्षित करेल की जे तुम्हाला अजून गुटगुटीत होण्यासाठी मदत करतील. कळालं? हा. आता जर तुम्ही म्हणालात, आय एम हेल्दी, आय एम स्ट्रॉंग, किंवा आय एम फिट, मी सुडोल आहे, माझं वजन मेंटेन आहे, आणि हे तुम्ही स्वतःला सूचना दिली फक्त, मी सुडोल आहे, आय मेंटेन माय परफेक्ट वेट, आयडियल बॉडी मास वेट. आता ही जर सूचना तुम्ही अंतर्मनाला दिली, तर तुमचं अंतर्मन काय करेल? तुम्हाला तुमचा फोकस फक्त हेल्दी डाएट कडे जाईल. मग तुम्ही म्हणाला ग्रीन व्हेजिटेबल्स खायला पाहिजेत, अजून भिजवलेले मूग स्प्राउट खायला पाहिजेत जेवणामध्ये. अ, म्हणजे जे सहजासहजी डाएट होईल असं पदार्थ, फूड कन्झ्युम करायला तुम्ही प्रेफर कराल. कदाचित व्हेजिटेरियन प्रेफर कराल, हलकं लाईट फूड प्रेफर कराल, 16 आवर्सचा इंटरमिजिएट फास्टिंग प्रेफर कराल. आपोआप तुमच्या अंतर्मनातून येईल की भुकेपेक्षा 2 घास कमी खायला पाहिजे. हे जे आपले पूर्वज सांगत होते ना, ते सत्य आहे. परंतु आता सध्या परिस्थिती अशी झाली आहे की आपण आकंठ खातो इथपर्यंत. आता तो वेगळा सब्जेक्ट आहे, परंतु रियालिटी आहे सध्या. जगताना असं जगतो म्हणजे की कधी जगलोच नाही. राईट? पण जेवताना असं खातो की उद्या मरणार आहे. म्हणजे पुन्हा खायला मिळेल का नाही मिळेल, अशा पद्धतीने जर तुम्ही काही फंक्शन्स वगैरे पाहिले तर त्यामध्ये रियालिटी अशीच आहे. कळालं? पण अंतर्मन तुम्हाला गाईड करेल. ज्यावेळेस तुम्ही म्हणाल स्वतःला ना, येस आय एम हेल्दी, आय एम फिट, त्यावेळेस तुमचं अंतर्मन तुम्हाला ती सूचना द्यायला सुरुवात करेल. आपोआप तुमचं लक्ष जाईल की मी खाण्यासाठी जगत नाही, मी जगण्यासाठी खातोय. जगण्यासाठी मला जीवन जगायचं आहे, त्यासाठी मी भोजन करतोय. बरोबर? हे तुमचं अंतर्मन तुम्हाला प्रेरित करेल, गायडन्स द्यायला सुरुवात करेल. लक्षात येतंय? आणि एनर्जेटिक वाटेल. जो व्यक्ती स्वतःला सूचना देतो की आय एम स्ट्रॉंग, आय एम हेल्दी, आय एम फिट, याचं उठणं बसणं चालणं कसं असेल? एका एनर्जेटिक व्यक्तीसारखं. ज्यावेळेस मी वर्कशॉप घेतो, लाईव्ह वर्कशॉप ऑफलाईन, त्यावेळेस मी ही प्रॅक्टिस पण करून घेतो की चालायचं कसं, बसायचं कसं, राईट, उभं राहायचं कसं. आणि चालताना असं समजायचं अंतर्मनामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे आणि तो व्यक्ती चालायला सुरुवात करेल. याचा प्रभाव पडतो. परंतु हे आपल्याला आपलं सबकॉन्शियस माइंड गाईड करतं. लक्षात आलं? आरशासमोर गेल्यानंतर पहिल्यांदा एनर्जेटिक फील होईल. आरशासमोर ज्यावेळेस स्वतःचं प्रतिबिंब रिफ्लेक्शन पाहाल, त्यावेळेस तुम्ही स्ट्रेंथ पाहाल स्वतःची. काय पाहाल? हा पहा, शोल्डर कसे आहेत, बायसेप कसा आहे, हा चेहरा पहा कसा तेजस्वी होत चाललेला आहे, आणि पहा मी आता कसा सरळ उभा राहतो, पाठीचा कणा वाकलेला नाही, पाठीचा कणा स्ट्रेट आहे. राईट? आणि तुम्ही स्वतःला सूचना देत राहाल किंवा स्वतःचं ऑब्झर्वेशन कराल. लक्षात येतंय तुम्हाला? याला सुसंवाद म्हणतात. आणि जर तुम्ही अशा सजेशन स्वतःला ऑटो सजेशन दिल्या, तर त्याच पद्धतीचे व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आकर्षित व्हायला सुरुवात होईल. आर यू गेटिंग इट? याला अफर्मेशन म्हणतात. म्हणून स्वतःला दुःखी, कष्टी
परिस्थिती किंवा जे काही ऍटमॉस्फिअर आहे त्याच्या हातातलं बाहुलं समजण्यापेक्षा स्वतः ती परिस्थिती निर्माण करण्यासाठी तुम्हाला उभं राहावं लागेल. राईट. मग याच्यासाठी काय काय करायचंय? याच्यासाठी दररोज काही प्रोसेस आहेत, काही टेक्निक आहेत. ज्ञान घेतल्याने फक्त जीवनात परिवर्तन बदल घडत नाही. मग त्यासाठी जे ज्ञान मिळालेलं आहे ते आचरणात आणावं लागेल. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागेल. राईट. बातों से ना बात बनेगी, करके कुछ दिखलाना होगा. गर सपनों को पाना है तो हद से आगे जाना होगा. स्वतःच्या ज्या मर्यादा तुम्ही ठरवून घेतलेल्या आहेत ना, या मर्यादेच्या पलीकडे जावं लागेल. सूर्य से पहले उठना होगा, अपने कार्यों में जुटना होगा. निश्चित ही पाएंगे सफलता. आणि याच्याने सुद्धा यश प्राप्त होईल, परंतु त्यासाठी आधी स्वतःला कमिटमेंट करावी लागेल. राईट. स्वतःला सूचना द्यावी लागेल. हे प्रोसेस आहे, हे प्रॅक्टिस आहे. असं शक्यच नाही की एखादा व्यक्ती म्हणजे प्रकृतीबरोबर निसर्गाबरोबर कार्य करत आहे आणि त्याच्या जीवनात अपयश आहे किंवा दुःख आणि कष्ट आहे. एखादा व्यक्ती ज्यावेळेस या मार्गक्रमण करायला सुरुवात करतो ना, तर आपोआप जे क्लिन्झिंग टूल आहे, अंतर्मन स्वच्छता डिटॉक्सिफाय करण्यासाठी त्याचा उपयोग करावा लागेल. आणि दररोज काय करायचंय? दररोज हेच करायचंय. दररोज, एव्हरी डे, एव्हरी डे, एव्हरी डे यू हॅव टू डू दिस. त्यासाठी एक व्हिडिओ आहे एव्हरी डेचा, बघू मी शेअर करेन तो. परंतु ह्या गोष्टी दररोज फॉलो करणं गरजेचं आहे. राईट. आणि ह्या कन्सिस्टन्सी यासाठी हा जो सेशन आहे सकाळचा, हा प्रॅक्टिस सेशन आहे. यामध्ये काही मेडिटेशन आहेत, यामध्ये काही डेली रिच्युअल्स आहेत. रिच्युअलचा अर्थ काय होतो? रिच्युअल्सने जीवन बदलतं. म्हणजे एका ठराविक वेळी जर तुम्ही व्हिज्युअलाइज करत असाल, एका ठराविक वेळी जर तुम्ही अफर्मेशन म्हणत असाल आणि पहाटेच्या वेळी जर हे करत असाल, तर तुमचा दिवस सुद्धा इम्प्रूव्ह होईल. यामध्ये म्युझिकल एनर्जेटिक एक्झरसाइज करणं सुद्धा गरजेचं आहे. हा प्रोग्राम झाल्यानंतर 12 सूर्यनमस्कार करणं गरजेचं आहे. कळालं? स्वामी विवेकानंद म्हणतात, फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक निकट जाल भगवद्गीता वाचण्यापेक्षा. कारण जर तुम्ही वाचलं आणि घरातच बसलात तर ती प्रतिभा कशी जागृत होईल? ग्राउंडवर ज्यावेळेस जाल, तिथे धावाल, पळाल, त्यावेळेस तुम्हाला रिअलाइज होईल की खरी प्रतिभा किंवा व्यक्तित्व कसं विकसित होईल ते. म्हणून स्वामी विवेकानंदांचं हे वाक्य खूप प्रसिद्ध आहे. बल हेच जीवन, निर्बलता म्हणजे मृत्यू. आता ते बल म्हणजे फक्त शारीरिक नाही, तर सगळ्या बाजूंनी. राईट. तर आता इथे आपण थांबूया.